मानव तो काय की तू त्याला दर्शन, मर ते मनुष्य काय की तू त्याची आठवण ठेवाय. तो देव एवढा मान आणि मी तो मरणारा मनुष्य, पण तो माझी आठवण ठेवतो. प्रेज गॉड, म्हणा की हालेलुया. आणि देवाची आपण उपकार स्तुती करू. त्याचं कारण जर काय असेल तर त्याचं कारण एक आहे, मरते मनुष्य काय की तू त्याची आठवण ठेवा. मरते मनुष्य काय की तू त्याची बोलतो. आता ज्या साक्ष ऐकल्या ह्याच्यामधनं आम्ही काय शिकलो? देव आमची आठवण ठेवतो. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून हेतू, आमच्या जीवनाचे जे हेतू आहे तो पुष्कळदा आम्हाला कळतो. आमच्या जीवनाचा हेतू काय आहे? परमेश्वराने मला का तयार केलं? देवाची माझ्या बाबतीमध्ये काय इच्छा आहे? आणि ह्या गोष्टींचा जर आम्ही विचार केला तर आम्हाला असं अनेकदा असं समजतं की आम्ही ह्या सर्व गोष्टींपासून खूप लांब आहे. आम्हाला अजून हेच नाही समजलं की मी कोण आहे. मी कोण आहे. बाहेरच्या लोकांमध्ये जर तुम्ही गेला आणि त्यांना विचारलं तुम्ही कोण आहात, तर ते काय सांगतील? ते त्यांचं नाव सांगतील, ते त्यांचं गाव सांगतील, ते त्यांचा पत्ता देतील आणि सांगतील की मी इथला. हालेलुया. पण जर विश्वासणारे जे मंदिरामध्ये येतात, जे ख्रिस्ती मंडळीमध्ये येतात आणि त्यांना जर विचारलं की बाबांनो तुम्ही कोण आहात, तर उत्तर एकच मिळेल, मी देवाचं लेकरू आहे. हालेलुया. दुसरा प्रश्न आहे, मी कोण आहे, मी कुठून आलो? विचारा बाहेर जाऊन, मी कुठून आलो? तो सांगाल मी सोनवणे हॉस्पिटल मधनं आलो. कोण म्हणणार मी केम हॉस्पिटल मधनं आलो. कोण म्हणणार मी ससून मधनं आलो. हालेलुया. कोण म्हणणार मी किंग जॉर्ज मधनं आलो. पण आम्ही हॉस्पिटलचे नाव सांग. पण आमच्या मंडळीला विचारा तुम्ही कुठून आला, आम्ही सांगू आम्ही स्वर्गातला. मी कोण आहे, तर मी देवाचं लेकरू आहे. मी कुठून आलेलो आहे, मी स्वर्गातनं आलेलो. मी इथं काय करतो आणि म्हणून मी काय करतो. तो टॅक्सी ड्रायव्हर गाडी अशी चालवायचा की आतल्या माणसाचं तारणच व्हायला पाहिजे. हालेलुया. मग मी कुठली पण गोष्ट करतो त्याच्यातनं ख्रिस्त गाजवला जातो. माझी हालचाल, माझं उठणं बसणं, माझं चालणं बोलणं ख्रिस्ता संगती अनुरूप आहे. प्रतिरूपाचा मी तू कसा केला? प्रतिरूप. नारी दिदली तुझं संगती, प्रतिरूपाचा मी तुझ केला. नारी दिदली तव संगतीला, हेच मला वाटे, तेच मला वाटे. आयस तू कोठे आदामा, आयस तू कोठे. देव आजही तोच प्रश्न करतोय, अरे कुठे कदम, तुम्ही कुठे आहात? हालेलुया. कुठे सॉलोमन मला विचारतो, कुठे उज्ज्वला, कुठे नूतन, कुठे सिस्टर निर्मल, कुठे गेले बनसोडे, हे देव विचारतो. प्रेज गॉड. हालेलुया. देव विचारत आहे कुठं गेलं, कुठं गेली रेचल. रेचल बघितली तर इथं गाणं गात. प्रेज गॉड. आवाज चांगला आहे म्हणून आम्ही ते आमच्या चॅनलवर चान्स दिला, म्हटलं बाई गाणं गात जा. हालेलुया. प्रेज गॉड. का तर आम्ही जे पण काही करू तुमच्या जीवनाचा हेतू आहे. हालेलुया. आपला जीवनाचा हेतू कळल्यामुळे जीवन जगण्याला अर्थ प्राप्त होतो. जीवन जगायला काय होतो? अर्थ प्राप्त होतो. मृत्यूपेक्षा एक भयंकर गोष्ट या जगामध्ये, आणि ती गोष्ट म्हणजे काय आहे? मृत्यूपेक्षा पण भयंकर ती गोष्ट म्हणजे अर्थहीन जीवन. त्या जीवनाला अर्थच नाही. तो का जगतो हे त्याला माहिती नाही, तो कशाला आला हे त्याला माहिती नाही,
त्याला घरच्या जबाबदाऱ्या नाही आणि नुसताच फिरतोय. ज्याचं जग, ज्याची दुनिया, ज्याचं वागणं सगळं काही शून्य आहे, ते अर्थहीन जीवन मृत्यूपेक्षा भयंकर. हालेलुया. आणि म्हणून मृत्यूपेक्षा ते भयंकर आहे. म्हणून इर्मयाचं पुस्तक पहिला अध्याय 5 वचन बघा. इर्मया 1:5 पटकिनी काढा, वेळ जातो याच्यात. मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमिला आहे. मी तुला गर्भाशयात घडवलं. तू या पृथ्वीवर जन्म येण्याच्या पूर्वीपासून मला माहिती. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. बघा, हे वाक्य फार भयंकर आहे. तू गर्भात घडण्याच्या पूर्वीपासून मला ठाऊक आहे. पण ह्या पृथ्वीवर जेव्हा तो माणूस येतो त्यावेळेस जो देव पृथ्वीवर पाठवण्याच्या अगोदरपासून तुम्हाला ओळखतो, त्या देवाला ह्या पृथ्वीवरती मी ओळख देतो का? मी त्याला ओळखतो का? अनेक जण सांगतात की येशू मला माहिती आहे, येशू मला माहिती आहे. प्रेज गॉड. पण येशू म्हणतो का की हा मला माहिती? प्रश्न आहे जीवनाचा हेतू. आणि आम्हाला काय समजत नाही तर जीवनाचे हेतू की देवाने मला का तयार केलं. हेरोद राजा मरण पावला. कोण मेला? हेरोद राजा मरण पावला. दूत लगेच उठला, गेला योसेफाच्या स्वप्नात. त्याला सांगितलं तो मरण पावलाय, चल आता परत आपल्या देशात. 2025 तुमच्यासाठी मेलेलं आहे, ते परत येणार. आता उठा. कारण दूत प्रत्येक वेळेस एक एक पास्टर, एक एक प्रीचर, एक एक सेवक, हे सगळे देवाचे दूत येऊन तुम्हाला सांगते उठा. कारण येशूचे विरोधक आहे तो संपलेला आहे. चल आता. प्रेज गॉड. आणि 2026 चॅलेंजिंग आहे. प्रत्येक इयर आम्हाला चॅलेंजिंग असतं. हालेलुया. का आम्हाला चॅलेंजिंग असतं? का आता आम्ही येशूचे शिष्य. हालेलुया. आणि म्हणून येशूला चॅलेंज झाला तर तुम्हाला आणि मला चॅलेंज होणार. कारण तुमच्या जीवनाचा हेतूच तो आहे की तुम्ही चॅलेंज स्वीकारावे. कम ऑन, प्रेज गॉड. मोठ्याने म्हणा प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून आम्ही थोडस आज एका व्यक्तीच्या जीवनाकडे बघणार आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे मोशे. मोशे या शब्दाचा अर्थ काय? मोशे या शब्दाचा अर्थ पाण्यातून काढलेला, पाण्यातनं काढलेला. मोशे. आता पाण्यातनं जेव्हा काढतो, पाण्यामध्ये काय असतं? हॅलो, जीव जंतू, मासे, मगरी, सुसरी. आणि तो तर नाईल नदीमध्ये होता ज्याच्यामध्ये मगरी भरपूर आहे. पाण्यातून काढलेला, संकटातनं काढलेला. प्रेज गॉड. आणि असा माणूस की ज्याची आई त्याला घेऊन गेली आणि नाईल नदीमध्ये सोडलं तिने. त्याचं कारण जर काय असेल तर बाळाचा वध तिथं चाललेला होता. हालेलुया. बाळाचा वध चाललेला होता म्हणून तिने त्याला पेटाऱ्यात घालून नाईल नदीमध्ये सोडलं. आणि एक महत्वाची गोष्ट दुसऱ्या बाळांच्या बाबतीमध्ये जी घडली आहे ती ह्याच्या बाबतीमध्ये घडली. ती कुठली गोष्ट होती तर त्याची बहीण पाहत होती की त्या बाळाचं काय होतंय. पुष्कळ जणांनी बाळ सोडले असतील पण दुःखाच्या वेगात ते मागे फिरले असतील. पण ह्याची
बहीण बघत होती आणि त्याच वेळेस त्या राजाची मुलगी अंघोळीला आली. तुम्हाला सगळ्यांना गोष्ट माहितीये का नाही? प्रेज गॉड. आणि म्हणून त्याच्या जीवनाचा हेतू कुणी सांगितला? तर त्याच्या जीवनाचा हेतू परमेश्वराने स्वतः सांगितला. मी तुला गर्भाशयात घडण्याच्या अगोदर पासून ओळखतो. म्हणा, मला देव ओळखतो. मोठ्याने म्हणा की, मला देव ओळखतो. मी देवाला ओळखतो. देव मला ओळखतो आणि मी देवाला ओळखतो. ही आम्ही दिलेली कबुली आहे. आम्ही काय केलं? जाहीर केलं की तो मला ओळखतो आणि मी पण त्याला ओळखतो. आणि देवानी ही ओळख मोशेला दाखवली. निर्गमाचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये मोशेच्या जीवनाच्या बाबतीमध्ये जे काही घडलेलं आहे त्याची सुरुवात आहे. 3रं वचन बघा, निर्गम 3:3. तेव्हा मोशे म्हणाला, मी आता तिकडे जातो आणि हे झुडूप भस्म का होत नाही ते पाहतो. काय भस्म होत नाहीये? झुडूप. तिथं 2 गोष्टी आहे. एक आहे देवदूतांनी त्याला दर्शन दिलं आणि दुसरं एक वाक्य आहे की परमेश्वर बोलला. देवदूतांनी दर्शन दिलं आणि परमेश्वर त्याच्यामधनं बोलला. या गोष्टीकडे आमचं लक्ष द्या. परमेश्वर जे काय बोलतो ते परमेश्वर जळणाऱ्या झुडपाच्या मधून बोलतो. मला की हालेलुया, हालेलुया. जळणारा झुडूप येशू ख्रिस्ताचं दर्शक आहे. तो जळतो पण भस्म होत नाही. तो मरतो पण मृत्यू पावत नाही. हालेलुया. बाहेरचे लोक म्हणतात तो मेलाय, पण तो मेलाय का? तो मरतो, ते जळत पण ते भस्म होत नाही. तो मरतो पण तो जिवंतच राहतो. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून प्रभूची स्तुती करूया. त्या देवानी मोशेला काय सांगितलं? तर मोशे म्हटला, आता मी जाऊन ते पाहतो. तो जळतय पण ते का होत नाही? भस्म होत नाही. ते जळतय पण ते काय होत नाही? भस्म होत नाही. आणि हे बघायला गेल्यानंतर काय झालं? आतून आवाज, मी तुझ्या पूर्वजांचा, तुझं पायातले चप्पल तिथंच काढ. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. चप्पल आम्हाला काय दर्शवतं? शांतीच्या पादुका. आणि चप्पल हे काय आहे? तर माणसाचं स्टेटस पण दाखवत. लोक चपलीकडे बघून ओळखतात हा माणूस कुठल्या लेवलचा. हालेलुया. आणि त्याला सांगितलं की तुझं स्टेटस सगळं तिथंच काढ. ही जागा काय आहे? पवित्र आहे. ही जागा पवित्र आहे. ह्याच्यामध्ये येतोय तू, पवित्र जागेमध्ये येतो. तू बघायला आलेला आहे येशूचा प्रकाश. हालेलुया. आणि तो दिसत आहे. तू तुझी पायातलं सगळं काढ आणि मग इथे, कारण ही जागा पवित्र आहे. ही जागा म्हणावं, ही जागा पवित्र आहे. कुठली जागा पवित्र आहे? ही जागा पवित्र आहे. आणि म्हणून तुम्ही ह्या जागेमध्ये येता तेव्हा जळणाऱ्या झुडपाचा शोध करत येता आणि जळणाऱ्या झुडपामधनं देव तुमच्या संगती बोलतो. येशू ख्रिस्ताचं दर्शक आहे ते, की येशू ख्रिस्तामधनं देव आमच्या संगती बोलला. कम ऑन, प्रेज गॉड. जोरात टाळ्या वाजवा देवासाठी. टाळ्या वाजवा, मी बंद नाही करा म्हणतो. जरा अजून जोरात, अजून जरा जोरात.
हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. देवाचे उपकार स्तुती असो की देव त्या झुडपामधनं म्हणजे येशू ख्रिस्तामधून आमच्या संगती बोलला. आणि ते जे काही बोलला ते लिहिलेलं आलंय, ते हे बायबल आहे आमच्यासाठी. तो जे काही बोलला, मग तो मोशे संगती काय बोलला, वचन 10 बघ. जीवनाचा हेतू त्याला पाण्यातनं बाहेर काढला आणि त्याला सांगितलं तुझ्या जीवनाचा हेतू काय, फारोकडे जाणं. अरे म्हटला फारोकडे कसं काय जाणार, कारण तिथून तर तो पळून आलाय. पण तुम्ही जिथनं पळता त्याच ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जातो. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून बायको पासून पळायचा, कुणी पण पत्नी पासून पळायचा प्रयत्न करू नका, कारण देव तुम्हाला परत तिथंच आणेल. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड, प्रेज द लॉर्ड. पत्नी पासून पळायचा प्रयत्न करू नका, कारण देव तुम्हाला तिथंच आणेल. आणि म्हणून रोज संध्याकाळी तुम्ही घरी जाता. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. कारण की देव चांगला आहे. तुमच्या जीवनाचा येतोय की संध्याकाळ झाली की आपल्या घरी तो जीवनाचा हेतू आहे. तुमच्या घराची जबाबदारी सांभाळ, चर्चची जबाबदारी सांभाळ, देवाचं वचन वाचणं, प्रार्थना करणं, हे तुमच्या जीवनाचे हेतू आहे. त्याची कामगिरी होती. आणि त्या कामगिरीसाठी त्याला सांगितलं, तर आता चल, तू मिसर देशातून माझे लोक इस्रायल वंश या बाहेर काढावे म्हणून मी तुला फारेकडे पाठवतो. फारोकडे पाठवतो. आम्हाला पुष्कळदा देव म्हणतो, जा, मी तुला सांगतो तू आमच्याच्या घरी जा. आम्ही जात नाही. काय त्यांच्याकडे जायचं, काय आमच्या धमक्याकडे जायचं, हे आमचे विचार असतात. तो पण मोशेनी पण कारण बरं सांगितलं, मला बोलता येत नाही आमकडे, सांगितलं ना जा. हालेलुया. तुला जावंच लागणार. आणि म्हणून आमचा एक प्रश्न असतो, देवा माझ्या एवढ्या पिढ्या आहेत, मला हे करताच येत नाही, मला त्याच्याकडे जाता येत नाही, त्यांच्याशी बोलताच येत नाही, तो लय मोठा माणूस आहे, हे आम्ही कारण देत राहतो. आणि म्हणून स्तोत्र संहिता 119 त्याचं 71 वचन बघा. स्तोत्र 119 71. मी पीडित झाल्यामुळे माझं बरं झालं, मी पीडित झालो म्हणून बरं झालं, कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. तुम्हाला जर नियम शिकायचे असतील, देवाचे नियम मोशेला शिकायचे होते आणि शिकवायचे होते, त्याच्यामुळे त्याला पीडा आली, तिकडे जायची. तो म्हणला नाही नाही देवा, मला बोलता पण येत नाही. 40 वर्ष राजाच्या राजवाड्यात वाढलेला, तिथं वचनामध्ये दिलेलं आहे की त्याला सर्व विद्या प्राप्त होत्या. आणि असा एज्युकेटेड माणूस 40 वर्षांनंतर त्या मेंढरांमध्ये राहून काय शिकला, शांत बसले. काय शिकला, शांत बसले, शांत राहायचं. आणि मेंढर त्याला काय म्हणायचे, मेंढर काय म्हणतात, म्या, मी. त्याच्यामुळे त्याच्यातला मीपणा पूर्ण संपला होता. त्याला सगळे म्हणायचे म्या म्या म्या, काय सगळे म्यामेच म्हणतात. त्याच्यामुळे त्याला बोलायला जागाच नसायची. शांत झाला. कम ऑन, प्रेज गॉड. पीडित झाल्यामुळं माझं भलं झालं. आई वडिलांपासून पळून आलेला, देशाला सोडून पळून आलेला, माझं भलं झालं, कारण त्यामुळं मी तुझे मार्ग शिकलो. आणि देवाचे मार्ग इस्रायल लोकांना कुणी शिकवले, 10 आज्ञा कुणी शिकवल्या, मोशे. जीवनाचा हेतू, ज्या वेळेस आम्ही त्या जळणाऱ्या झुडपाकडे पाहतो, त्याच्यातनं आम्हाला परमेश्वराचा आवाज,
आणि ते जळणारं झुडूप आज तुमच्या हातामध्ये. कम ऑन, प्रेज गॉड. त्याचं नाव आहे पवित्र शास्त्र. ते सारखं आग लावतं आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये. ते वचन आमच्याशी बोलतात, ते वचन आम्हाला मार्गदर्शन करतात. मी पीडित झाल्यामुळं माझं भलं झालं, त्यामुळे मी तुझं नियमशास्त्र शिकलो. आणि म्हणून कधी जर आयुष्यामध्ये जर नियम शिकवत असेल देव, तर पहिलं म्हणा पिढा नको पाठवू बाबा, नियम शिकतो. चर्चला वेळेवर जायचं का? जातो. नियम येतो. कम ऑन, प्रेज गॉड. थंडी असो, वारा असो, पाऊस असो, सगळ्या ह्याच्यामध्ये चर्चला जायचं. हालेलुया. आणि काही काही लोक चर्चला येत नाही, पण ते पिढेमध्येच बसलेले, पण ते देवाचे नियम शिकायला तयार होत नाही. देवाचे नियम शिकायला तयार होत नाही. मी देवाचे नियम शिकलो म्हणून आज मी इथं उभा. मी आज इथं उभा काय? मी देवाचे नियम शिकलो. तुम्ही आज इथं का आहात? तुम्ही देवाचे नियम शिकायला आलेले आहात. कम ऑन, प्रेज गॉड. हालेलुया. आणि म्हणून देवाचे आम्ही उपकार स्तुती करूया की देव आम्हाला प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी नियम शिकवतो. ज्या वेळेस जळतं झुडूप, त्याच्याकडं आम्ही जातो, त्या पवित्र ठावामध्ये आम्ही जातो. इथे येता, इथं तुम्हाला काय दिसतं? जळणार झुडूप, जे देवाच्या देवदूतांनी तुमच्यासाठी बांधलेलं आहे. कम ऑन, प्रेज गॉड. हे देवाच्या देवदूतांनी तुमच्यासाठी बांधलं की परमेश्वराचा आवाज निघावा. हालेलुया. आणि म्हणून आम्ही उपकार स्तुती करतो, आम्ही देवाला गौरव देतो, आम्ही मोठ्याने गीत गातो आणि परमेश्वराचा सन्मान करतो. कारण एका काळामध्ये आम्ही पीडित होतो, पण आज आम्ही त्या पीडांपासून सुटलेले आहोत. जीवनाचा हेतू पीडांपासून सुटका. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून आमची सेवा तिथूनच सुरू होते आणि तिथंच परमेश्वर आम्हाला उंच करतो, जिथनं आम्ही जागा सोडून गेलेलो असतो. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून यिर्मयाचं पुस्तक त्याचा 29वा अध्याय त्याचा 11 वचन. यिर्मया 29:11. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प ते आहेत ते मी जाणतो. त्याच्या मनामध्ये जे संकल्प आहे ते पहिला देव जाणतो. पुढं ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची, भावी सुस्थिती. भावी म्हणजे काय? भविष्य. भविष्यामधली जी चांगली स्थिती जी आहे त्याची आशा देणारे आहेत. माझ्याकडे काय आहे? परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे, ज्या योजना आहेत, त्या योजना चांगल्या आहेत, तुमच्या हिताच्या आहेत. म्हणा आमेन. आमेन म्हणा. हिताच्या आहेत का? मग गप्प का? हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून मोशेची निवड, देवाचा संकल्प, परत इजिप्तला जा. आणि त्याचं इजिप्तला गेल्यानंतर इस्रायलाला सोडील. हालेलुया. कम ऑन, प्रेज द लॉर्ड. इस्रायलाला सोडव. आणि त्यांनी इस्रायलाची काय केली? सुटका केली. इस्रायलाला काय केलं? सोडवलं. इस्रायलाला कुणी सोडवलं? देवानी. आणि म्हणून प्रियांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की देव
आमची योजना कोणाच्या तरी सुटकेसाठी करतो आणि आम्ही गेल्यानंतर आम्हाला सुस्थिती प्राप्त होती. काय प्राप्त होती? सुस्थिती. आणि म्हणून मत्ताचं शुभवर्तमान त्याचा 17वा अध्याय आणि त्याचे 1 ते 8 वचन. मत्तई 17 1 ते 8 वाचा कोणीतरी. हा बस. प्रेज द लॉर्ड. कोणाला बघितलं? मोशे आणि एलिया. एलिया आणि मोशे यांना त्यांनी बघितलं. मोशेला भावी आयुष्यातली सुस्थिती प्राप्त झाली. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. लाजारस जो भीक मागणारा होता, श्रीमंत मनुष्य लाजारस, लाजारसाला भावी आयुष्यातली सुस्थिती प्राप्त झाली. त्याचं जर कारण जर काय असेल तर त्याचं कारण एकच आहे. तो लाचार होता, तो दरिद्री होता. श्रीमंत होता पण त्याला दया आली नाही याची. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. म्हणून आम्हाला काय करायचंय तर आम्हाला मनुष्यांवर दया करायची. हा तुमच्या जीवनाचा हेतू नंबर 1. प्रेज गॉड. आमच्या जीवनाचा हेतू काय आहे? आणि म्हणून एफिसकरास पत्र त्याचा 2रा अध्याय त्याचं 10वं वचन बघा. तुम्हाला देवानी निर्माण कशासाठी केलेलं आहे? इफिस 2:10 वाचा. आपण सत्कर्मे करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. तुम्हाला सत्कर्म करायसाठी म्हणा. सत्कर्म म्हणा. सत्कर्म. सत्कर्म करायसाठी देवानी तुम्हाला तयार केलेले आहेत. हालेलुया. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की तुमची सत्कर्मे त्यांनी पाहावी. मी प्रकाश आहे आणि तुम्ही जगाचा प्रकाश आहात. मी जगाचा प्रकाश आहे, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून स्वर्गीय पित्याचं गौरव करावं. तुम्हाला तयार करण्यात कशासाठी आलेलं आहे? आपण सत्कर्मे करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. हालेलुया. समजलं आपण का तयार झालेलो आहोत? कशासाठी? सत्कर्म करण्यासाठी. तुम्हाला कशासाठी तयार करण्यात आलेलं आहे? सत्कर्म करायसाठी. आणि म्हणून प्रत्येक दिवस हा सत्कर्म करायच्या योजनेने तुमच्या जीवनात. कुठल्या योजनेने? सत्कर्म करायच्या योजने. कारण तो देवाच्या डायरीमध्ये लिहिलेला की आज अमक्या अमक्यानी पवित्र शास्त्र वाचावे, अमक्या अमक्यानी मोठ्याने हालेलुया म्हणावं. प्रेज गॉड. आता सगळेच जागृत आहेत. हालेलुया. कुणीतरी म्हणावं हालेलुया. ओ ओ प्रेज गॉड. हालेलुया. देव. आणि म्हणून आपण सत्कृत्य करावी. पण ती सत्कृत्य देवाने कुठे लिहिलेली आहे? त्याच्या वहीमध्ये. आणि ते सत्कृत्य करण्यासाठी तो आमच्या जीवनात दिवस काढतो. काय करावं? करावं. म्हणून स्तोत्र संहिता 139:16 वचन बघा. स्तोत्र 139:16.
मी गर्भात पिंड रूपाने असताना मला पाहिले. माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवलेले, म्हणून कुठलाच दिवस वाईट असतो असं नाही, कारण तो देवाच्या वहीतून आलेला असतो. मला प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला आनंद वाटतो का की तुमचा दिवस वाटतंय ना आनंद? मग हसा की जरा. आनंद वाटतोय तरी पण सगळेजण गंभीर. हालेलुया. आणि म्हणून आमचा प्रत्येक दिवस हा देवाच्या योजनेतनं आमच्याकडे. आणि मी मगाशी सांगितलं की प्रत्येक गोष्ट करताना काय करताल? देवाचं गौरव. म्हणून पहिले कोरिन्थीकरास पत्र 10 अध्याय 31 वचन, 31, म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काय करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. सर्व देवाच्या गौरवासाठी म्हणा. सर्व म्हणा, देवाच्या गौरवासाठी करा. आता सलग म्हणायचंय, सर्व देवाच्या गौरवासाठी करा. सर्व देवाच्या गौरवासाठी सत्कर्म करा. सर्व काही देवाच्या गौरवासाठी करा. आणि म्हणून आपली कृती देवाच्या गौरवासाठी असावी, कारण त्यासाठी तुम्हाला बनवलेले आहे. बोला. तुम्हाला बनवलेलं आहे, मग तुम्हाला आनंद नाही वाटला का? दरवेळेस असं वाटतं की आम्हाला 25 डिसेंबरच असावा आनंद, त्याशिवाय आनंदच वाटणार नाही. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून प्रभूची आम्ही उपकार स्तुती करूया. म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. कारण तुम्ही त्याच्यामध्ये बनलेले आहात. कशामध्ये बनलेले आहात? देवामध्ये. तुम्ही कशामध्ये बनलेला आहात? मी गर्भाशयात घडण्याच्या वेळेपासून तुला माहितीये, तो तिथं सांगतो इर्मयाला, तू आईच्या उदरात गर्भाशयात घडण्याच्या अगोदर देवाचा प्लॅन तुमच्यासाठी तयार झालेला होता. हालेलुया. माझ्यासाठी तयार झाला होता. नाही, आता बोलू नका. प्रेज गॉड. माझ्यासाठी तयार झाला होता. उज्ज्वला नावाच्या मुली संगती लग्न कर. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. खूप मुली बघितल्या आणि खूप जणांना वाटलं की मी त्यांच्याशी लग्न करेल, पण ती कुठतरी नसरापुरात एक पोरगी बसलेली होती. देव म्हणलं ही तुझ्यासाठी आहे. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. अरे म्हटलं ही कधी बघितलेली नाही. म्हटलं मग हिच्याशीच लग्न करायचं. आम्ही मुलींना बघायला जातो, पण देव आम्हाला बघायला आला. प्रेज गॉड. देव त्याचा स्वर्ग सोडून आम्हाला बघायला आला, आम्हाला शोधायला आला. आणि तो आम्हाला शोधतो. तो म्हणतो सत्कर्म करण्यासाठी तुला बोलवलं. प्रेज गॉड. म्हणून कलसेकरास पत्र 1 अध्याय आणि त्यात 16 वचन बघ. कलसेकरास पत्र 1 अध्याय 16 वचन. सर्व काही त्याच्यासाठी
सर्व काही त्याच्या द्वारे निर्माण झालेले. सगळं काही त्याच्यासाठी, त्याच्या द्वारे निर्माण झाले. त्याच्यासाठी म्हणजे तुम्ही कोणासाठी आहात? आहे का इथे? आम्ही देवासाठी आहोत. आणि म्हणून मला लोक विचारायचे की पाळक साहेब तुम्ही आमच्या कंपनीमध्ये कामाला आहे का, हे करायचं का? मी त्यांना सांगायचो ते माझं पार्ट टाइम काम आहे. 8 तास ड्युटी करणं दॅट इज माय पार्ट टाइम. माझं फुल टाइम आहे प्रीच द गॉस्पेल. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. मला तयार करण्यात आलेलं आहे. माझी ड्युटी 24 आवर्स आहे. 24 तास, 24 into 24, 24 तास रात्रंदिवस माझी ड्युटी. आणि मग फोन आला, कोण मेला, मग रात्रीच पळायचं. का? तर ड्युटीवर आहेत. सॉलोमन भजनाला यायचंय, चालला का? ड्युटीवर आहे. हालेलुया. कुणी सांगितलं या घरी प्रार्थनेला, गेला का? ड्युटीवर आहे. काय काय जणांनी सांगितलं नाही नाही तुम्हाला यावंच लागेल, मग त्या दिवशी कामाला दांडी त्याच्याकडे पहिलं जावं का? तर 24 तासाची ड्युटी लागू झालेली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जीवनाचा हेतू, तुम्ही 24 तास ड्युटीवर आहात. आणि त्याच्यातला एक दिवस तुम्हाला येऊन मंदिरामध्ये आपली हजेरी लावायची. काय म्हणून? मी या मंदिराचा, मंडळीचा सभासद आहे. ही जागा पवित्र आहे. ही जागा कशी आहे? ही जागा कशी आहे? पवित्र आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं मी पवित्र आहे आणि तुम्ही पण तसेच पवित्र व्हा. हालेलुया. जेव्हा आम्ही पवित्र जागेमध्ये पवित्र देवासाठी येतो तेव्हा पवित्र तुमच्यामध्ये उतरतो. प्रेज गॉड. आणि म्हणून आमच्या कल्पना खूप आहे, पण सगळं काही कोणाच्या हातात आहे? कारण त्यांनी तुम्हाला तयार, त्यांनी तुम्हाला घडवलेलं, त्याच्यासाठी घडवलेलं आहे. मला घडवलं, एका कंपनीमध्ये मला जॉब जर दिला XYZ कंपनीमध्ये, आणि मी जर तिथं काम करतो आणि शेजारच्या कंपनीत गेलो आणि म्हटलं की मला पगार द्या, देतील का? का नाही? कामच केलं नाही बाबा तू आमच्यासाठी. तू पलीकडच्या कंपनीत काम केलं, माझ्याकडे पगार कुठं मागतो? आम्ही काम ह्या जगामध्ये सैतानाची करतो आणि आशीर्वाद मागतो देवाला मागतो. ही आमची परिस्थिती. तुम्हाला बनवण्यात आलेलं आहे सत्कर्म करण्यासाठी. आणि म्हणून आमचे प्लॅन, नीतिसूत्र याचं 19वा अध्याय 21वा वचन. 19:31 वाचा. 19:31. मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर. मनुष्याच्या मनात अनेक कल्पना आहेत, अनेक कल्पना आहेत, पण देवाची योजना स्थिर राहते. म्हणून कधीच आपल्या जीवनामध्ये एखादी सुखद किंवा दुःखद गोष्ट जर घडली तर देवाला प्रश्न करू नका. कारण सर्व काही कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात. 1972 साली माझे वडील ड्युटीला गेले आणि नंतर त्यांची डेड बॉडी आली. त्यावेळेस असं वाटलं की अरे हे काय, सगळे रडतेले ओरडतेले, ते सगळं बघितल्यावर मी पण रडलो ओरडलो. आणि त्याच्यानंतर ज्या गोष्टी मी भोगल्या, बाप नाही म्हणून, त्या भयंकर होत्या. आणि आता असं वाटतं थँक गॉड त्या गोष्टी मी भोगल्या. मी पीडित झाल्यामुळं माझं भलं झालं, कारण त्यामुळं मी तुझे नियम शिकलो. राष्ट्रभूषण चौकात एकाच्या जिन्याच्या खाली झोपणारा मी, देवाने आज तुमच्या समोर उभं.
हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. एका वाड्यामध्ये झोपायचो, सायकल माझ्या बिछाण्यावरनं जायची. लोक एवढे, रात्र दिवस कष्ट करायचो, जीवनात वर जायचो. पण 1978 मध्ये मला हे पवित्र शास्त्र समजायचं आणि त्या दिवसापासून नो टर्निंग बॅक. हालेलुया. मी परत फिरणार नाही. कारण ज्यानी मला घडवलं, ज्यानी मला निवडलं, त्याच्या हातामध्ये मी पडलो आणि तिथून पुढे माझी प्रगती झाली. आज मी टाय घालून तुमच्या समोर. हालेलुया. मी तिकडचा, पण मी इकडचा झालो कारण मी ओरिजिनल इकडचा. हालेलुया. आणि म्हणून प्रभूचे आपण उपकार स्तुती करूया की देव चांगला आहे. ज्यांनी मला त्या परिस्थितीत बघितलं, ते ह्या परिस्थितीत बघितल्यानंतर विचार करतात देव किती चांगला. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही काय करता, कसे वागता, कसे राहता, सत्कर्म करा, कारण त्याच्यासाठी तुम्हाला बनवण्यात आलेले आहे. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून आपल्या हृदयात रोज काय लोड होतंय. आमच्या हृदयात जर क्षमा असेल, बाहेर येतात शांत शब्द. जर आमच्या मनामध्ये जर क्षमा असेल तर बाहेर येतात शांत शब्द. हृदयात जर विश्वास असेल तर बाहेर येत दया. ती गोष्ट आम्ही करतो. हृदयात जर भीती असेल तर बाहेर येते तक्रार. आणि हृदयात जर प्रेम असेल तर बाहेर येतो संयम. हृदयात जर कडवटपणा असेल तर बाहेर येतात टोमणे. हालेलुया. हृदयात जर राग असेल तर बाहेर येतात भांडण. माझ्या हृदयामध्ये काय आहे. आणि 3 गोष्टी आम्ही आमच्या हृदयामध्ये रोज लोड करत असतो, घालत असतो. एक, आम्ही काय ऐकतो. दुसरं, मी काय बोलतो. तिसरं, मी काय विचार करतो. रोज देवाची स्तुती करा, प्रार्थना करा, परिणाम विचार पवित्र होतील. रोज देवाचे वचन वाचा, परिणाम आत्मा मजबूत होईल. रोज चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, परिणाम विचार पवित्र होतील. रोज क्षमा करा, तुमचं हृदय हलकं होईल. तोंडावर नाही तर हृदयावर काम करा. तोंडावर नाही तर कशावर काम करा. हृदयावर काम करा. कारण हृदयात जे आहे ते बाहेर ओसांडून वाहते. 5 गोष्टी विश्वासणाऱ्यांनी करू नये. किती गोष्टी? 5 गोष्टी. कोणाचा न्याय करू नये. का तर तुमचा न्याय करण्यात येऊ नये. हालेलुया. म्हणून ह्याला त्याला कोणाला दोष देऊ नका. चर्चला जाण्याचं बंद करू नये. सैतानाची इच्छा आहे की तुम्ही चर्चला जाऊ नये. प्रार्थना करण्याचे बंद करू नये. सैतानाची इच्छा आहे तुम्ही प्रार्थना करू नये. बायबल वाचायचे बंद करू नका. सैतानाची इच्छा आहे आपण बायबल वाचू नये. कधीच मनात आणू नका परमेश्वर तुमच्यावर प्रेम करत नाही, असं कधीच मनात आणू नका. कारण परमेश्वराच्या प्रेमावर आपला विश्वास नसावा ही सैतानाची इच्छा आहे. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून जीवनाच्या हेतू मधले काही हेतू आम्ही बघितले. आता ह्या हेतूंचे फायदे बघायचे. कम ऑन, प्रेज गॉड. आणि हे जीवनातले हेतू कशा रीतीने पूर्ण होतात. मोशेच्या जीवनातला हेतू पूर्ण झाला
आणि तो सुस्थितीमध्ये येशू ख्रिस्ताला भेटायला वर्ण परत खाली आला. म्हणजे तो कुठं असणार? स्वर्गात. सुस्थिती, चांगली स्थिती, उत्तम स्थिती. प्रेज गॉड. आणि म्हणून प्रभूची स्तुती करूया की देवाकडं नो टर्निंग बॅक. आम्हाला माग फिरायचं नाही. आम्हाला माग फिरायचं नाही. जो कोणी नांगराला हात घालतो त्याने माग फिरू नये. 5 गोष्टी लक्षात ठेवा ज्या आम्हाला करायच्या. आणि रोजची काळजी घ्या की आमच्या हृदयामध्ये आम्ही काय लोड करत आहोत, काय अपग्रेडेशन चालले याचा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून आपण सगळेजण डोळे बंद करू आणि प्रभूला सांगू की प्रभू आता मी परत माग फिरणार नाही. मला परत माग फिरायचं नाही. I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. No turning back, no turning back. जिवंत परमेश्वर बाबा, आमच्या जीवनात हे सत्कर्म व्हावं की आम्ही कधीच फिरू नये. तुझी कृपा देन, तुझी दया. तुझ्या हातामध्ये आम्ही सर्वजण आमचं जीवन देतो. आम्हाला तुझं येशू आमचा तारणारा ह्याच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणतोय. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. देव बाप तुम्हाला आशीर्वाद दे. प्रेज द लॉर्ड. खरोखर आज प्रभूने आमची भेट घेतलेली आहे आणि त्याच्या वचनाच्या द्वारे त्याच्या दासाच्या कर्वे आम्हाला एक नवीन बोध दिलेला आहे. आणि तो बोध हा आहे की तू कुठे आहे. आणि आम्ही आज मंदिरात आहोत. प्रेज द लॉर्ड. आज अनेक जण ऑनलाईन देखील आहेत. त्यांना शक्य होत नाही कारण की ते पुण्यामध्ये नाही, ताडीवाला रोडमध्ये नाही, आम्हापासून दूर आहे. परंतु ते वचन ऐकत आहे आणि आज वचनाच्या द्वारे त्यांची देखील भेट घेण्यात आली. परंतु आज अनेक जण असतील जे ह्याच परिसरामध्ये परंतु मंदिरात नाही. जगामध्ये आहे, जगामध्ये आहे. जग कोणाची निर्मिती आहे? परमेश्वराची. पण तो जगावर आधिपत्य कोणाचं आहे? सैतानात. मग आता कुठे आहेत ते सांगा बरं, है ना. जर जगात देवाच्या मंदिरात नाही, जगावर आधिपत्य हा सैतान गाजवतो, तर त्याचा अर्थ हा आहे की जसं पाळक साहेबांनी आता इथे सांगितलेलं आहे की ते खऱ्या अर्थाने काम वेगळीकडे करतात परंतु पगार दुसरीकडे त्यांना अपेक्षित असतो. आता त्यांच्यावर समस्या आली की लगेच धावत येतात. ज्याची आराधना तुम्ही करतात, ज्याच्यासाठी तुम्ही श्रम करतात, देईल ना देव. तुमचा जो देव आहे ना तो देईल ना तुम्हाला. आणि यासाठी प्रियांनो आज आपण योग्यच ठिकाणावर आहोत, योग्य जागेवर आहोत. आणि इतकंच नव्हे तर योग्य आशीर्वाद 2026 मध्ये देवाने आम्हासाठी ठेवलेले आहे. त्या प्रकारे आज यिर्मया 29:11 मध्ये सांगितलं की आपल्यासाठी देवाचे संकल्प अद्भुत आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु यासाठी आहे का की आम्ही या दिवसात पवित्र वागत आहोत, आम्ही फार चांगले झालेले आहोत, आम्ही मंदिराला येतो? नाही प्रियांनो. वचन आपण हे देखील ऐकलं की तू जेव्हा तू पिंड स्वरूपात होता तेव्हापासून मी तुला ओळखतो. प्रेज द लॉर्ड. दिवस उगवण्याच्या अगोदर जे काही तुझी गरज आहे ती मी नोंद करून ठेवली. कोण नोंद करतं? किती महान आहे. पण मी वर्ष 2026 मध्ये सांगितलं की नोंद करा. डायरी आणा, हायलाइटर आणा, पेन आणा. कारण की सैतान जो आहे तो गिळणारा नाही, तो तुमच्यामधून वचन चोरणारा देखील आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मनातून विचार जायला काय वेळ लागत नाही. आपण मंदिराच्या बाहेर पाऊल टाकला किंवा आता प्रभूची प्रार्थना आशीर्वाद घेतला की लगेच चोरीचं काम सुरू होऊन जातं. परंतु जर आमच्या डायरीमध्ये नोंद असेल, पवित्र शास्त्रामध्ये नोंद असेल किंवा आपल्या हृदयावर आपण काही गोष्टी जर कोरून ठेवलेल्या असेल, तर मग आपल्याला जेव्हा आपण साक्ष देतो किंवा आपण आपले जीवन जगतो की अरे पाळक साहेबांनी त्या दिवशी ती गोष्ट सांगितली होती.
किंवा पवित्र शास्त्रामध्ये मी ह्या वचन वाचलेलं होतं, खरोखर हे असं मला करायला हवं. प्रेज द लॉर्ड. योग्य वेळी योग्य वचन आत्मा सुचवतो, देवाचं वचन आठवतं, लिहिलेलं तुम्हाला परत एकदा रिमाइंड करतं. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण काहीच करत नाही, श्रमच करत नाही, तर जगामध्ये काही मिळत नाही. भिकाऱ्यांना पण श्रम करावे लागतात. आपण म्हणतो भिकाऱ्याला फुकट मिळतं, परंतु भिकारी बिचारे श्रम करतात, तेव्हा त्यांना काहीतरी त्याच्या हाती पडतं. प्रियांनो, आम्ही काही न करता अनेक गोष्टी अपेक्षित धरतो. यस, जगामध्ये पैदा झाला तर कसं ना कसं सगळे प्राणी जगतात, आपणही जगतो. परंतु मी परत एक वार सांगत आहे की नुसतं आपण प्राण्यांसारख्या जगामध्ये घडवलं गेलेले नाही, तर आपण देवाच्या स्वस्वरूपात घडवले गेलेले आहोत. प्रेज द लॉर्ड. आपल्याला 2 हात आहेत, तर देवाला किती हात असायला पाहिजे? 10. आपल्याला 1 डोकं आहे, तर देवाला किती 10 डोके असतील का? देवाचं स्वरूप हे आपल्यामध्ये आहे, आणि इतकंच नव्हे तर देव देखील आपल्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या सर्व गोष्टी जर तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे, तर त्याचे वर्तन का नाही, हा प्रश्न या वर्षामध्ये आपण नोंदवायला हवा. मला खूप आनंद वाटतो. आताच मी बघत होतो की संडे स्कूलचे खूप सारे लेकरं होते, लहान लहान लेकरं देखील गीत गात होते. पाळक साहेबांनी ते मोबाईलवर रेकॉर्ड केला आणि मोबाईलवर फोटो काढला. दिसतो का काय गोंधळ? कुठे फिरतय, धावपळ चाललेली आहे, आरडाओरडी करत दिसतंय का? कुठे कुठे गेले ते? गायब होऊन गेले? कुठे गेले ते मुलं सांगा बरं? संडे स्कूल मध्ये बसले ते. काय गडबड दिसते का तिथे? काय करताय ते? शिकताय, देवाच्या चरणी बसलेले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, आम्ही इथे शांत प्रभूच्या चरणी, तर लेकरं देखील शांत तिथे देवाच्या चरणी बसलेले. प्रेज द लॉर्ड. परंतु या दोघांसाठी एक आणखीन जागा वर, आणखीन ह्याच्यावर आहे, आणि ती जागा देव तयार करत आहे. प्रेज द लॉर्ड. जे इथे शांत बसतात, देवाचं वचन मने भावे ऐकतात, देवाची आज्ञा पाळतात, तेव्हा त्या जागेसाठी तुम्ही तिकीट जे बुक केलेलं आहे ते कन्फर्म आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देवाची इच्छाच आहे की वर्ष 2026 मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी कन्फर्म मिळाव्या, ज्या आजवर मिळाल्या नाही. आपण अपेक्षा करतोय आज नाही, ह्या वर्षी. मला सांगू द्या, हा वर्ष आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जे काही घडलेलं नाही, जे काही मिळालेलं नाही, ज्या गोष्टीची आपण कल्पनाही केल्या नाही, त्या गोष्टी देवाने तयार करून तुमच्यासाठी ठेवलेल्या आहे. प्रेज द लॉर्ड. घर देव तिथे तयार करत आहे, आणि आशीर्वाद जगामध्ये तयार करत आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला घर पाहिजे पहिले की आशीर्वाद पाहिजे? सांगा. घर, तर हे आशीर्वाद घेतलं तर तो आशीर्वाद आहेच. प्रेज द लॉर्ड. पण काही लोकांना घरच पहिले पाहिजे असतं, पण तो ते घर नाही, इकडचं घर, ज्याला संसार म्हणतो आपण, है ना. संसार त्यांना पाहिजे, आणि संसारच्या मागे गुंता ते इतके गुंतागुंतीमध्ये फसतात की त्यांना, जसं पाळक साहेबांनी सांगितलं, उज्ज्वला जी आहे ती त्यांच्या जीवनामध्ये खरोखर अंधाराच बनून जाते. कारण की घरी जाण्याची इच्छा होत नाही, किंवा घरी आला तर घर पण राहत नाही. आणि यासाठी प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं घर उज्ज्वल करायचं आहे, तर ते उज्ज्वल करण्याचं काम दिवे नव्हे. आता इथे बघा किती लाईटच लाईट आहे. इथे बघितले की सकाळचं होत होते, भरपूर लाईट आहे, परंतु ह्या लाईट जे आहे ते कृत्रिम आहे. सुंदर असा फोटो व्हिडिओ समोर जावा यासाठी आहे. परंतु प्रियांनो, तर ह्या जीवनामध्ये देवाचा प्रकाश नाही तर सर्व काही शून्य आहे. प्रेज द लॉर्ड. त्या लाईट हे थोडेफार तुमचे बाहेरची पर्सनॅलिटी चमकवतात, परंतु देव जर तुमच्या अंतःकरणामध्ये, तर त्या प्रकाशाने तुम्ही आणि तुमचं घर चमकतं. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या हिशोबाने तुम्ही दिवटनेव ठेवलेले दिवेप्रमाणे प्रकाशित होतात. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना प्रकाशित व्हायचं या वर्षात? हात वर करा. यस, आम्हा सर्वांना स्वतःच्या प्रकाशित नव्हे तर आम्हाला देवाच्या प्रकाशाने प्रकाशित व्हायचं आहे. कारण की हे वर्ष तुमच्यासाठी, माझ्यासाठी प्रकाश घेऊन आलेलं आहे. प्रकाश घेऊन आले. 31 तारखेला जेव्हा आपण 31 तारखेनंतर रात्री 12 वाजता 1 तारखेमध्ये प्रवेश केला, तर आपल्या हातामध्ये काय होतं की नाही? कॅन्डल. सगळ्यांच्याकडे लाईट बंद झाले, कॅन्डल आमच्यामध्ये होतं, आणि आपल्याला ते गीत निमित्त आम्ही चालू कोणाच्या प्रकाशात? कॅन्डलच्या, देवाच्या प्रकाशात चालूया. कॅन्डल थोड्या नंतर पाळक साहेब, खूप वेळ झाले हो कॅन्डल हातात धरून, ते चटके लागतंय हातामध्ये. किती लोकांचा तरी अनुभव आला की नाही आला?
हातात आपण कॅन्डल ठेवलं, त्याचं मेन वितळून हातावर पडत होते, चटके लागत होते. कधी पाळकचा सुटका करतील आणि मी बाहेर जाऊन कॅन्डल लावीन. यस प्रियांनो, ते कॅन्डल आपण आहोत, जळणार आहोत, चटके आपल्याला बसणार आहे, हळूहळू आपले काय होणार आहे, कॅन्डल मंद मंद होत जाणार आहे. परंतु दिलेला प्रकाश हा जो आहे तो अनेकांना प्रकाशित करून जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, जळणार, चटके बसणार, ह्या सगळ्या गोष्टी होणार, परंतु प्रकाश मंद होता कामा नाही. आणि यासाठी या मंदिरामध्ये देवाने तुमच्यासाठी द्वार उघडे ठेवलेले. किती दिवस उघडे राहील हे तुम्हाला आणि मला माहित नाही, हे तुम्हाला आणि मला माहित नाही. पण जितके दिवस तो द्वार उघडा आहे, तोवर आपल्या जीवनाचे द्वार देखील देवासाठी उघडा. थंडी आहे, अनेक गोष्टी आहे, अडचणी आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये थंडी येणार नाही का? परत येणारच आहे. पाऊस पण भरपूर येणार आहे, अनेक अडचणी भरपूर येणार, हे काही सुटलेले नाही. परंतु देव याने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये उद्याचा दिवस येणार की नाही सांगू शकता का आपण? आपण थंडी येणार, पाऊस येणार, हे येणार, ते येणार, ही पार्टी येणार, ती पार्टी जाणार, हे सगळं आपण माहिती आहे. पण जीवनच नसलं तर काय, ते कोणती पार्टी नाही, काही नाही, काही नाही. आणि यासाठी प्रियानो, एकच गोष्ट लक्ष ठेवा, आम्हाला प्रत्येक गोष्टी माहिती आहे की ह्या होऊ शकतात, परंतु आम्ही ते बघू शकतो की नाही याची जाणीव आम्हाला नाही. तर ती संधी मिळेल, त्याचा उपयोग करा. येत्या रविवारी परत एक संजीवनाची सभा आहे आणि त्यामध्ये अनेक लोकांसाठी विशेष करून बाहेरून एक कपल येणार आहे. आणि जोशुआ जे आहेत पवार आणि त्यांची पत्नी, या अपूर्वा त्रिभुवन, या खूप मोठे गायक आहे, गॉस्पल सिंगर, ते देखील येणार आहे. आणि आपल्या परिचयाचे मुंबईवरून एक वक्ते येणार आहे, तरुण आहे, आणि त्यांचं नाव आहे विक्की सोनी. किती जण ओळखतात विक्की सोनीला? आणि ते फार वेळ प्रार्थना करतात. किती लोकांना फार वेळ प्रार्थना आवडते? सगळ्यांनाच आवडते. त्यासाठी एका बाजूला प्रार्थना होणार, एका बाजूला वर्शिप होणार, आणि तिसऱ्या बाजूला देव तुम्हावर आशीर्वादाची वृष्टी करणार. केव्हा? येत्या 18 तारखेला. प्रेज द लॉर्ड. या 18 तारखेला आपण पण या, आपल्या सर्व प्रियजनांना घेऊन या आणि जरा भरपूर जेवण या, कारण की उशिरापर्यंत निश्चितच आपली ती सभा चालते. कारण की ते पाणी न पिता, आपल्याला हे माहिती आहे, ते पाणी न पिता तुम्हा सर्वांसाठी कळकळीने उपाससह येतात. आणि जर ते येतात तर देवच त्यांना पाठवतो, आणि जर देव पाठवतो तर देवाला तुमची आणि माझी भेट घ्यायची आहे. आणि त्यासाठी आपण तयारी निश्चिया. आणि परत एक वार आपल्याला फ्लायर वगैरे सगळं मिळतच, हे सगळ्या गोष्टी आम्ही देतच असतो, ते काही चुकणार नाही. परंतु प्रियांनो, तयारी निश्चिया. प्रेज द लॉर्ड. आजच्या दिनी आपण तयारी निश्चिय आलो. बाळक साहेब नेहमी म्हणत असतात, प्रभू भजन आहे तर तयारी करून या. येतात लोक, बाळकचे पांढरे कपडे घातले ना आम्ही, नाही, चांगली गोष्ट आहे, पांढरे कपडे, पांढरे शुभ्र कपडे. परंतु प्रियांनो, आपण मनाची तयारी करू नये. आज देखील दर रविवारी पण मनाची तयारी करून येणं, दरवेळेस तयारी निश्चित देवाच्या जवळ बसणं, हे तुम्हाला आणि मला काय करून जातात? आशीर्वाद देऊन जातात. आणि त्यासाठी आज आपण वचनाच्या तयारीमध्ये असताना एक गीत देखील आम्हासाठी तयार आहे. जया जोसेफ